महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशननं अमरावतीत आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. दरम्यान असोसिएशननं तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. आपल्या विविध मागण्यांसाठी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशननं बुधवारी शहरात मोर्चा काढला होता. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार डॉक्टर निलेश खटके यांना निवेदन सादर करण्यात आलं. तत्पूर्वी अमरावती येथील रायली प्लॉट परिसर स्थित दवा बाजार जयस्तंभ चौक येथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीत वैद्यकीय प्रतिनिधींनी पिळवणूक आणि शोषण बंद करा अशा घोषणा दिल्या. आज दिनांक बुधवार 20 डिसेंबर रोजी आमचा राज्यव्यापी नाही तर देशव्यापी संप आहे. या संपामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. आमच्या काही खूप मागण्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटकडून. त्या अशा आहेत की 1976चा जो आमचा विक्री संवर्धन कायदा आहे त्याची जोपासना झाली पाहिजे, कारण त्या अंतर्गत आम्हाला जे फॅसिलिटीज मिळतात त्या नवीन लेबर कोडमध्ये मिळणार नाही. दुसरी गोष्ट, आमचं जे 8 तासांचं काम आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्याचे नोटिफिकेशन काढायला पाहिजे. नंतर औषधीच्या किमती ज्या गव्हर्नमेंटने वाढवल्या आहेत त्या कमी केल्या पाहिजे. त्याच्यानंतर औषधीवर जो GST लागला आहे तो पण कमी झाला पाहिजे. कंपन्यांकडून फार्मा कंपन्यांकडून जे आमच्या लोकांवर सर्वेलन्स होत आहे किंवा निगा ठेवल्या जात आहे, त्यांचं पोलिसिंग होत आहे, तर ते पण बंद करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि जे आमचे हक्क आहेत ते आम्हाला कायद्यानुसार गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे ही आमची प्रमुख. डिसेंबर बुधवार आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन द्यायला आलो आहे. आज आमची MSMRE युनिटमधले सर्व 600 MR इथे काम करतात. त्यामध्ये आम्ही 40-50 LMR पण इथे काम करतो. आज आम्ही मोदी सरकारला आवाहन करत आहे की आम्हाला ज्या ऑनलाईन औषधांचे जे काही आम्ही समस्या त्याच्यापुढे जातो आहे, जनरिकच्यामुळे आम्हाला खूप जास्त समस्या होत आहे. ऑनलाईन औषधं लोक घेत आहे पण त्या नकली येत आहे आणि त्याचे दुष्परिणाम लोकांना दिसत आहे. त्यामुळे आमचं मोदी सरकारला आवाहन आहे की त्यांनी ऑनलाईन जे औषधी असतात त्याच्यावर थोडंसं रिस्ट्रिक्शन लावलं पाहिजे आणि ज्या ज्या सुविधा महिलांना मिळतात जसं प्रेग्नन्सी लीव्ह आहे त्या पण आम्हा सगळ्या LMRsला मिळायला पाहिजे असं आम्ही मोदी सरकारला आवाहन करत आहे.